Hello student, in today's lecture we are going to start our next point, chemical properties of carboxylic acid. ओके, तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन बघितल्या. तर आता आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड बघणार आहोत. त्याच्यामध्ये जी फर्स्ट आहे ॲसिडिक कॅरेक्टर ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. ओके, आता तुम्हाला माहिती आहे अल्कोहोल घेतलं तुम्ही आणि तिथे ॲसिडिटी बघितली तुम्ही. अल्कोहोल इज अ वीक ॲसिड. ओके, त्यानंतर मी फिनॉल जेव्हा टॉपिक घेतला तेव्हा तुम्हाला फिनॉलची जी ॲसिडिटी टेस्ट आहे, ओके, ॲसिडिक टेस्ट त्याही तुम्हाला सांगितल्या. त्यावरून आपण असं पाहिलं की फिनॉल काय आहे, ॲसिडिक आहे. त्यानंतर आपण कार्बोक्सिलिक ॲसिड ही बघणार आहोत. आता मी इथे तिन्हींचीही तुम्हाला सांगते एकत्र करून. सपोज आपण इथे अल्कोहोल घेतलं ROH आणि जर वॉटरबरोबर जर रिॲक्शन केली, आता तुम्हाला माहिती आहे ॲसिड जे आहेत ते वॉटरमध्ये काय आहेत, ॲक्वियस मीडियममध्ये काय आहेत, H+ आयन देतात, त्यांना आपण ॲसिड असं म्हणतो. आता इथे बघा, जर H+ आयन दिले तर काय होईल, RO-. ओके, ऑक्सिजनवरती निगेटिव्ह चार्ज येईल, प्लस H3O+. ओके, आता पुन्हा जर मी इथे फिनॉल घेतलं PHOH, तोही काय करेल, H+ आयन देईल, H2O. जर वॉटर बरोबर रिॲक्शन केली तर काय होईल, PHO- प्लस H3O+. ठीक आहे. पुन्हा जर मी कार्बोक्सिलिक ॲसिड घेतलं तर काय होईल, RC+O OH प्लस H2O+. वॉटर बरोबर जर मी कार्बोक्सिलिक ॲसिडची जर वॉटर बरोबर रिॲक्शन केली तर काय करेल, जो H+ आयन देईल, ॲसिड काय करेल, H+ आयन देईल. म्हणजे इथे काय होईल, RC+O O- म्हणजे तुम्हाला काय मिळेल, कार्बोक्सिलेट आयन मिळेल, प्लस H3O+. ठीक आहे. आता इथे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तुम्ही जर इथे जर अल्कोहोल, फिनॉल किंवा आपण कार्बोक्सिलिक ॲसिड घेतलं तर ते काय करतात, वॉटरमध्ये H+ आयन देतात आणि तुम्हाला काय मिळेल, आयन मिळेल. इथे काय मिळेल, कार्बोक्सिलेट आयन मिळेल. आता आपण डिस्कस करूया की अल्कोहोल जे आहे ते ॲसिडिक आहे का वीक ॲसिड आहे. ओके, म्हणजे इथे बघा, सपोज मी RO- असं घेतलं. ठीक आहे. आता हा जो ऑक्सिजनला जो अटॅच आहे अल्काइल ग्रुप, तो काय आहे, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. म्हणजे तो काय करेल, ऑक्सिजनला अजून इलेक्ट्रॉन देईल. आता बघा, ऑक्सिजनवरती ती आधीच इलेक्ट्रॉन आहे, तो हा अल्काइल ग्रुप काय आहे, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. सो काय करेल, हा अजून ऑक्सिजनला इलेक्ट्रॉन देईल. म्हणजे त्याची जी इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे ती वाढेल. ओके, म्हणजे जर इलेक्ट्रॉन डेन्सिटी इथे वाढली तर काय होईल, तो अनस्टेबल होईल. काय होईल, अनस्टेबल होईल. म्हणजे ऑक्सिजनवरती आधीच इलेक्ट्रॉन आहेत, हा जो अल्काइल ग्रुप आहे त्याने जर ऑक्सिजनला अजून इलेक्ट्रॉन दिले तर ऑक्सिजनवरती जी इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे ती वाढेल आणि तो काय होईल, अनस्टेबल होईल. ओके, जर त्याला स्टेबल राहायचं असेल तो इलेक्ट्रॉन काय करेल, डोनेट करेल. आता बघा, ह्यावरून आपण असं बघितलं की जो अल्कोहोल आहे तो काय आहे, वीक ॲसिड आहे. ओके, जर अनस्टेबल चार्ज असेल कंपाऊंडवरती तर ते वीक ॲसिड असतात. ओके, ऑक्सिजनवरती आधीच निगेटिव्ह चार्ज आहे, हा जो अल्काइल ग्रुप आहे त्याने जर इलेक्ट्रॉन डोनेट केले ऑक्सिजनला तर त्याच्यावरची ऑक्सिजनवरची जी इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे ती वाढेल आणि तो काय होईल, अनस्टेबल होईल. मग हे जे अनस्टेबिलिटीमुळे तो काय आहे, वीक ॲसिड आहे. म्हणजे आपण असं म्हणू, अल्कोहोल इज ए वीक ॲसिड. ओके, आता आपण फिनॉल बघूया. आता फिनॉलमध्ये कसं होईल, फिनॉल जे आहे ते तुम्ही असं लिहिता, दिस इज फिनॉल. ओके, फिनॉल OH. ओके, आता इथे बघा, हा जो ऑक्सिजन आणि हायड्रोजन आहे त्याच्यामधला जो बॉन्ड आहे त्याला आपण पोलर बॉन्ड असं म्हणतो. कुठला आहे बॉन्ड, पोलर बॉन्ड. म्हणजे ऑक्सिजन काय करेल, इलेक्ट्रॉन खेचून घेईल आणि हा H+ बाहेर पडेल आणि इथे काय होईल, ऑक्सिजनवरती जो निगेटिव्ह चार्ज आलेला आहे तो काय करेल, इथे रेझोनन्स स्टॅबिलाइज करेल. ओके, काय करेल, रेझोनन्स स्टॅबिलाइज करेल. आता इथे काय होईल बघा, इथे रेझोनेटिंग स्ट्रक्चर होतील. बघा पुढे काय होईल, इथे जर इलेक्ट्रॉन डोनेट केला, ओके, इथे डबल बॉन्ड O असा येईल. पुन्हा इथे निगेटिव्ह चार्ज येईल. त्यानंतर हा निगेटिव्ह चार्ज आहे तो इथे शिफ्ट होईल आणि ह्या कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज येईल. असं रेझोनेटिंग स्ट्रक्चर तुम्हाला मिळत जातील. ओके, म्हणजे तुम्हाला किती रेझोनेटिंग स्ट्रक्चर मिळतील, तर 4 रेझोनेटिंग स्ट्रक्चर मिळतील. ओके, म्हणजे आपण असं म्हणू, जर नंबर ऑफ रेझोनेटिंग स्ट्रक्चर जर असतील, म्हणजे जर रेझोनेटिंग स्ट्रक्चर जर जास्त असतील तर ते काय असतात, आयन स्टॅबिलायझर असतात. ओके, सो ते काय असतात, स्ट्रॉंग ॲसिड असतात. आता इथे बघा, इथे रेझोनेटिंग स्ट्रक्चर तुम्हाला किती मिळत आहेत, तर 4 प्रकारे मिळत आहेत. मी इथे पुढे करून दाखवते तुम्हाला. हे पुन्हा असं रेझोनेटिंग स्ट्रक्चर मिळेल तुम्हाला इथे.
इथे निगेटिव्ह चार्ज येईल ह्या कार्बनवरती. पुन्हा कसं होईल रेझोनेटिंग स्ट्रक्चर बघा, इथे मी खाली येते. आता हा इथे शिफ्ट होईल आणि ह्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज येईल, म्हणजे इथे निगेटिव्ह चार्ज येईल आणि हा इथे शिफ्ट होईल हा बॉन्ड आणि इथे. ओके, त्यानंतर काय होईल, हा बॉन्ड पुन्हा इथे शिफ्ट होईल आणि पुन्हा ऑक्सिजनवरती निगेटिव्ह चार्ज येईल, म्हणजे पुन्हा आहे तसं मिळेल तुम्हाला. म्हणजे तुम्हाला किती प्रकारे रेझोनेटिंग स्ट्रक्चर मिळाले आहे, तुम्हाला 4 मिळालेले आहे. मग आपण असं म्हणतो, जर तुम्हाला रेझोनेटिंग स्ट्रक्चर जर जास्त मिळत असतील, म्हणजे नंबर ऑफ जर रेझोनेटिंग स्ट्रक्चर मिळत असतील, तर ते काय असतात, आयन स्टॅबिलाइज असतात. ओके, आणि त्यांना आपण स्ट्रॉंग ॲसिड असं म्हणतो. ठीक आहे, आता त्यामुळे आपण फिनॉल जे आहे ते काय आहे, स्ट्रॉंग ॲसिड आहे. पण आपण कार्बोझॅलिक ॲसिड बघणार आहोत. आता मी कार्बोझॅलिक ॲसिडचं इथे खालीच लिहिते. सपोज बघा, मी कार्बोझॅलिक ॲसिड घेतलं RC डबल बॉन्ड OO-. ओके, आता याचं जर रेझोनेटिंग स्ट्रक्चर जर बघायचं असेल, ओके, तर हा बॉन्ड इथे शिफ्ट होईल आणि हा ऑक्सिजनवरती पुन्हा निगेटिव्ह चार्ज येईल. सो तुम्हाला रेझोनेटिंग स्ट्रक्चर किती मिळतील, 2 मिळतील. म्हणजे बघा, इथे निगेटिव्ह चार्ज येईल ऑक्सिजनवरती आणि इथे डबल बॉन्ड O. ओके, म्हणजे इथे तुम्हाला रेझोनेटिंग स्ट्रक्चर जे आहे ते इथे तुम्हाला इक्विव्हॅलेंट रेझोनेटिंग स्ट्रक्चर मिळालेले आहे. ओके, इक्विव्हॅलेंट म्हणजे सेम, म्हणजे हा ऑक्सिजनवरती जर इलेक्ट्रॉन डेन्सिटी असेल तर त्याने जर इथे शिफ्ट केले जर इलेक्ट्रॉन, तो पुन्हा काय करेल, हा बॉन्ड इथे शिफ्ट होईल आणि ऑक्सिजनवरती पुन्हा निगेटिव्ह चार्ज येईल. पुन्हा इथे जर शिफ्ट केला तर ऑक्सिजनवरती निगेटिव्ह चार्ज, म्हणजे जो निगेटिव्ह चार्ज येणार आहे तो फक्त ऑक्सिजनवरती येणार आहे. इथे तसं नाही आहे फिनॉलमध्ये. इथे बघा, ऑक्सिजनवरती होता, पुन्हा कार्बनवरती आला, पुन्हा कार्बनवरती, असे तिथे रेझोनेटिंग स्ट्रक्चर तुम्हाला मिळत गेले. आपण म्हणतो जर जास्त रेझोनेटिंग स्ट्रक्चर असतील तर ते स्ट्रॉंग ॲसिड असतं. पण इथे बघा, कार्बोझॅलिक ॲसिडमध्ये तुम्हाला इक्विव्हॅलेंट रेझोनेटिंग स्ट्रक्चर मिळालेलं आहे. इक्विव्हॅलेंट रेझोनेटिंग स्ट्रक्चर इज मोर इम्पॉर्टंट. जर इक्विव्हॅलेंट रेझोनेटिंग स्ट्रक्चर मिळत असतील तर ते जे कंपाऊंड असतं ते काय असतं, मोर ॲसिडिक असतं. ओके, सो आपण असं म्हणू शकतो, कार्बोझॅलिक ॲसिड इज अ स्ट्रॉंगर ॲसिड दॅन फिनॉल. ओके, म्हणजे आपण असं म्हणू शकतो, इक्विव्हॅलेंट स्ट्रक्चर मोर स्टेबल दॅन नॉन इक्विव्हॅलेंट स्ट्रक्चर. म्हणजे इक्विव्हॅलेंट स्ट्रक्चर जे आहे ते स्टेबल असतात दॅन मोर इक्विव्हॅलेंट स्ट्रक्चर. भले इथे रेझोनेटिंग तुम्हाला 4 मिळतात रेझोनेटिंग स्ट्रक्चर, इथे 2 मिळत आहेत, पण इथे काय मिळते तुम्हाला, इक्विव्हॅलेंट रेझोनेटिंग स्ट्रक्चर मिळत आहेत. आणि इथे काय मिळत आहेत, फिनॉलमध्ये तर नॉन इक्विव्हॅलेंट रेझोनेटिंग स्ट्रक्चर मिळत आहेत. ओके, नॉन इक्विव्हॅलेंट रेझोनेटिंग स्ट्रक्चर. सो आपण असं म्हणू शकतो, इक्विव्हॅलेंट रेझोनेटिंग स्ट्रक्चर इज मोर स्टेबल दॅन नॉन इक्विव्हॅलेंट रेझोनेटिंग स्ट्रक्चर. ठीक आहे, सो आपण असं म्हणू शकतो, कार्बोझॅलिक ॲसिड इज स्ट्रॉंगर दॅन फिनॉल. आता इथे बघा, Ka अँड Pka व्हॅल्यू. आपण जर ॲसिड स्ट्रेंथ जर आपल्याला तिथे काढायचे असेल, ओके, ॲसिड स्ट्रेंथ, तर त्याला आपण Ka आणि Pka व्हॅल्यू आपण तिथे यूज करतो. आता Ka मीन्स तुम्हाला माहिती आहे ॲसिड डिसोसिएशन. ते बघा, Ka व्हॅल्यू जी असते इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी ॲसिडिक स्ट्रेंथ. ओके, इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी ॲसिडिक स्ट्रेंथ. ओके, म्हणजे जादा ॲसिडिक स्ट्रेंथ असेल तर Ka व्हॅल्यू काय असेल, जास्त असेल. ओके, आणि Pk व्हॅल्यू जी असते इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू दी ॲसिडिक स्ट्रेंथ. ओके, Pk व्हॅल्यू इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू दी ॲसिडिक स्ट्रेंथ. तर ते आपण बघणार आहोत. आता इथे बघा, मी तुम्हाला डिस्कस करते. आता इथे आपलं sp2, आता तुम्हाला माहिती आहे फिनॉल जे आहे, ओके, दिस इज फिनॉल, त्याच्यामध्ये काय असेल तर इथे बघा O-. ओके, आणि इथे आपण फिनॉल असं काढलेलं. त्याच्यामध्ये जे बेन्झिन रिंग आहे ती sp2 हायब्रिडाइज्ड आहे. ओके, sp2 हायब्रिडाइज्ड आहे. तुम्हाला माहिती आहे sp ज्याचं हायब्रिडायझेशन असतं त्याची S कॅरेक्टर किती असतं, तर जर sp2 हायब्रिडायझेशन असेल तर S कॅरेक्टर किती असतं, 33% S कॅरेक्टर असतं. ओके, आणि जर sp हायब्रिडायझेशन असेल तर S कॅरेक्टर किती असतं, 50% S कॅरेक्टर असतं. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता, S कॅरेक्टर, पर्सेंटेज ऑफ S कॅरेक्टर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी ऑफ ॲटम. ओके, percentage of S character is directly proportional to the electronegativity of atom. इथे असं सांगू शकतो की कार्बोझॅलिक ॲसिड इज स्ट्रॉंगर ॲसिड दॅन फिनॉल. त्यावरून बघितलं आपण
जे कार्बोक्झिलिक ॲसिड जे आहे ते स्ट्रॉंग ॲसिड आहे दॅन फिनॉल दॅन अल्कोहोल. अल्कोहोल काय आहे तर वीक ॲसिड आहे. ठीक आहे, तर आता आपण बघूयात पीके आणि के व्हॅल्यू बघूयात. सपोज मी इथे 4 एक्झाम्पल इथे लिहिते तुम्हाला. फर्स्ट एक्झाम्पल लिहिते FCH2 C डबल बॉन्ड OH. ओके, त्यानंतर सेकंड एक्झाम्पल घेते ClCH2 C डबल बॉन्ड OH. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल घेते मी BrCH2 C डबल बॉन्ड OH. त्यानंतर फोर्थ एक्झाम्पल ICH2 C डबल बॉन्ड OH. आणि त्यानंतर जे फिफ्थ आहे ते CH3 C डबल बॉन्ड OH. ओके, आता इथे जर तुम्ही बघितलं, जर हे ॲसिड आहेत त्याने जर H+ आयन दिलं तर ऑक्सिजनवरती काय येणार आहे, सगळ्यांच्या निगेटिव्ह चार्ज येणार आहे. ओके, आता इथे तुम्ही सांगा मला के व्हॅल्यू. मी के व्हॅल्यू म्हणजे तुम्हाला सांगितलं काय, के व्हॅल्यू इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी ॲसिड स्ट्रेंथ. ओके, ॲसिडिक स्ट्रेंथ म्हणजे के व्हॅल्यू जर जास्त असेल तर ॲसिड काय असेल, स्ट्रॉंग असेल. आता इथे बघा आपण ॲसिड स्ट्रेंथ इथे बघणार आहोत. बघा इथे, बघा इथे मी F म्हणजे फ्लोरीन CH2 C डबल बॉन्ड O- असं लिहिलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे फ्लोरीन जो आहे तो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे दॅन क्लोरीन दॅन ब्रोमीन दॅन आयोडीन. म्हणजे फ्लोरीन जो आहे तो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. तुम्हाला माहिती आहे फ्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे दॅन क्लोरीन दॅन ब्रोमीन दॅन आयोडीन. ओके, सो फ्लोरीन काय करेल, जास्त इलेक्ट्रॉन खेचून घेईल. ओके, म्हणजे जे ऑक्सिजनवरती जी इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे ती कमी होईल. ओके, म्हणजे तो काय असेल, जास्त स्टेबल असेल. ओके, आता बघा फ्लोरीन काय आहे, त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी आहे, तो कमी इलेक्ट्रॉन खेचून घेईल. ओके, म्हणजे तो काय असेल, अनस्टेबल असेल. दॅन ब्रोमीन दॅन आयोडीन, ब्रोमीन काय करेल, त्याच्यापेक्षा कमी इलेक्ट्रॉन खेचून घेईल. मग हे जे आहे ते काय होतील, अनस्टेबल होत जातील. पण इथे बघा हा जो CH3 ग्रुप आहे तो काय आहे, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. आता इथे बघा ऑक्सिजनवरती आधीच इलेक्ट्रोनिगेटिव्ह चार्ज आहे. जर CH3ने हा अल्काइल ग्रुप जो आहे, मिथाइल ग्रुप, त्याने जर इलेक्ट्रॉन डोनेट केले तर हा जो ऑक्सिजन ॲटम आहे त्याच्यावरची इलेक्ट्रॉन डेन्सिटी जी आहे, ओके, इलेक्ट्रॉन डेन्सिटी ती काय होईल, वाढेल. ओके, जर हा CH3 ग्रुप आहे त्याने इलेक्ट्रॉन ऑक्सिजनला डोनेट केले तर ह्या ऑक्सिजनवरची इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे ती वाढेल आणि तो काय होईल, अनस्टेबल होईल. के व्हॅल्यू कोणाची जास्त असेल तर फर्स्ट एक्झाम्पलची. तुम्हाला काय सांगितलं, के व्हॅल्यू इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी ॲसिडिक स्ट्रेंथ. ओके, ज्याची ॲसिडिक स्ट्रेंथ जास्त आहे. इथे बघा ॲसिडिक स्ट्रेंथ जास्त आहे. ओके, इथे हा जो फ्लोरीन ॲटम आहे, ओके, तो इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय आहे, जास्त आहे. तो जास्त इलेक्ट्रॉन खेचून घेईल आणि ह्याच्यावरचा चार्ज काय होईल, कमी होत जाईल. ओके, म्हणजे चार्ज कमी झाला की तो काय असेल, स्टेबल असेल. क्लोरीन आहे, फ्लोरीनपेक्षा कमी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे त्याची, सो कमी इलेक्ट्रॉन खेचून घेईल आणि ह्याच्यावरची जे दॅन ब्रोमीन दॅन आयोडीन, हे समजले तुम्हाला. ओके, म्हणजे जर आपण के व्हॅल्यूची जर स्ट्रेंथ बघायची झाली तर फर्स्ट इज ग्रेटर दॅन सेकंड, इज ग्रेटर दॅन थर्ड, इज ग्रेटर दॅन फोर्थ, इज ग्रेटर दॅन फिफ्थ. ओके, अशी स्ट्रेंथ असेल. ओके, आता इथे आपण अजून एक एक्झाम्पल बघूया. सपोज मी असं एक्झाम्पल घेतलं, क्लोरीन CH2 C डबल बॉन्ड OH. पुन्हा असं घेतलं ClCH Cl C डबल बॉन्ड O लिहिते आता मी ते OHच्या ऐवजी. पुन्हा Cl CCl Cl C डबल बॉन्ड O म्हणजे तुम्हाला समजेल. ओके, आता इथे बघा क्लोरीन एकच ॲटम आहे. ओके, इलेक्ट्रॉन खेचून घेईल ऑक्सिजनकडून. ओके, आता इथे बघा क्लोरीन जे आहेत सेकंड एक्झाम्पलमध्ये ते 2 दाखवलेले आहेत. सो 2 जर क्लोरीन ॲटम असतील तर ते जास्त इलेक्ट्रॉन खेचून घेईल ऑक्सिजनवरून. ओके, म्हणजे तो काय होईल, स्टेबल होत जाईल. ओके, आता इथे बघा ह्याच्यामध्ये 3 आहेत, तो 3 क्लोरीन ॲटम असल्यामुळे ते काय करतील, अजून जास्त इलेक्ट्रॉन खेचून घेईल. ह्याच्यावरची जी स्ट्रेंथ आहे ती कमी होत जाईल, इलेक्ट्रॉन डेन्सिटी. ओके, म्हणजे हा काय असेल, स्टेबल असेल. म्हणजे स्टेबल कोण असेल तर हे थर्ड जे कंपाऊंड आहे ते काय असेल, स्टेबल कंपाऊंड असेल. ओके, दॅन सेकंड दॅन फर्स्ट. म्हणजे जर तुम्ही
के व्हॅल्यू जर बघितली तर के व्हॅल्यू कुणाची जास्त असेल, थर्ड कंपाऊंडची के व्हॅल्यू जास्त असेल. ओके, त्यानंतर सेकंडची असेल आणि त्यानंतर फर्स्टची असेल. आणि पी के व्हॅल्यू कुणाची जास्त असेल तर फर्स्टची पी के व्हॅल्यू जास्त असेल. आपण इन्व्हर्सली प्रपोर्शनल म्हणलेलं आहे. पी के व्हॅल्यू इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू दी ॲसिड स्ट्रेंथ. म्हणजे पी के व्हॅल्यू कुणाची जास्त असेल, फर्स्ट कंपाऊंडची जास्त असेल, याला आपण सेकंड म्हणूया. आणि असं तुम्ही पी के व्हॅल्यू काय लिहिणार तुम्ही, असं होईल, डिक्रीज होत जाईल. आणि के व्हॅल्यू काय होईल, इकडून इकडे थर्ड टू फर्स्टकडे काय होईल, इन्क्रीज होत जाईल. म्हणजे के व्हॅल्यू थर्डची जास्त असेल दॅन सेकंड दॅन फर्स्ट. आणि पी के व्हॅल्यू जी आहे ती फर्स्ट एक्झाम्पलची जास्त असेल दॅन सेकंड दॅन थर्ड. ओके, ही ते तुम्ही पी के आणि के व्हॅल्यूमधली आपण ॲसिड स्ट्रेंथ बघितली. आता आपण ॲसिडिटी ऑफ ॲरोमॅटिक कंपाऊंड बघणार आहोत. ॲसिडिटी ऑफ aromatic compounds. ओके, ॲसिडिटी ऑफ ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. आता इथे बघा मी ॲरोमॅटिक कंपाऊंड इथे लिहिते. हियर NO2, हियर C डबल बॉन्ड OH. त्यानंतर लिहिते C डबल बॉन्ड OH बेन्झोइक ॲसिड. आणि त्यानंतर C डबल बॉन्ड OH अँड OCH3 हियर. ओके, आता मी जर असं लिहिलं, आता इथे H आहे, त्याच्यावरती मी जर इथे ऑक्सिजनवरती निगेटिव्ह चार्ज लिहिले. ओके, H+ आयन गेला तुमचा, निगेटिव्ह चार्ज केले, तर इथे काय होईल तुम्हाला माहिती आहे. NO2 जो आहे तो कशाच्या फॉर्म कसा असतो बघा, असा असतो, NO आणि O- असा असतो. आणि नायट्रोजनवरती प्लस चार्ज येईल. तुम्हाला माहिती आहे नायट्रोजनची जी व्हॅलेन्सी आहे ती किती आहे, 3 आहे. आणि त्याच्यावरती एक लोन पेअर असतो. ओके, तर इथे काय येईल, नायट्रोजनवरती पॉझिटिव्ह चार्ज येईल. आता बघा ह्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, सो काय करेल, हा इलेक्ट्रॉन खेचून घेईल. ओके, म्हणजे ऑक्सिजनवरचा चार्ज काय आहे तो कमी होईल. ओके, म्हणजे इथे -R म्हणजे रेझोनन्स इफेक्ट, -R आणि -M इफेक्ट इथे दाखवतोय. ओके, सो काय आहे, हा आयन स्टॅबिलाइज्ड आहे. ओके, हा आयन काय आहे, स्टॅबिलाइज्ड आयन आहे. आता इथे बघा इथे कुठलाच ग्रुप नाही आहे, सो ॲज इट इज राहील हे. ओके, त्यानंतर थर्डमध्ये बघा इथे काय आहे, जो ऑक्सिजन आहे त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे. ओके, ह्याच्यावरती काय असतात, 2 लोन पेअर असतात. हा लोन पेअर काय करेल, इथे शिफ्ट करेल आणि हा बॉन्ड इथे शिफ्ट होईल. आणि पुन्हा काय होईल, इथे रेझोनेटिंग स्ट्रक्चर तयार होईल. म्हणजे इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय आहे, ऑक्सिजनवरची इलेक्ट्रॉन डेन्सिटी तिथे वाढेल. म्हणजे इथे +R इफेक्ट होईल. ओके, +R. आता ऑक्सिजनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढल्यामुळे तिथे काय होईल, तो अनस्टेबल होईल. ओके, तो ॲनायन काय होईल, अनस्टेबल होईल. सो इथे आपण असं म्हणू शकतो इज ग्रेटर दॅन थर्ड अशी होईल. म्हणजे हा जो पॉझिटिव्हली चार्ज नायट्रोजन आहे तो इलेक्ट्रॉन खेचून घेईल आणि हा जो चार्ज आहे ऑक्सिजनवरचा तो कमी होत जाईल, म्हणजे तो स्टेबल होईल. ओके, आता इथे बघा हे आपण बघितलेलं आहे. मी अजून एक एक्झाम्पल घेते. इथे आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया. CH3 CH, हियर Cl CH2 C डबल बॉन्ड OH. ओके, अजून एक घेते. Cl C, हियर Cl CH2 C डबल बॉन्ड OH. पुन्हा थर्ड एक्झाम्पल घेते. आपण याला सेकंड म्हणू, याला फर्स्ट म्हणू. CH3 C डबल बॉन्ड OH. आता इथे काय होईल बघा, तुम्हाला माहिती आहे हे जे सेकंड एक्झाम्पल आहे, कार्बनवरती इथे 3 जो इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम जे आहे ते 3 आहेत क्लोरीन. ओके, सो काय करतील, ते जास्त इलेक्ट्रॉन खेचून घेतील. ओके, आणि काय करेल, जे स्ट्रेंथ आहे म्हणजे निगेटिव्ह चार्ज आहे ऑक्सिजनवरचा तो कमी होत जाईल. आणि काय होईल, तो स्टेबल होईल. मग कंपाऊंड ते काय होईल, स्टेबल कंपाऊंड होईल. इथे बघा CH3 ग्रुप आहे, म्हणजे हा इलेक्ट्रॉन डोनेट करेल. म्हणजे ऑक्सिजनवरती आधीच निगेटिव्ह चार्ज आहे, ह्याने जर इलेक्ट्रॉन डोनेट केले तर त्याच्यावरची जी इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे ती वाढेल आणि तो अनस्टेबल होईल. म्हणजे जर आपण इथे रिॲक्टिव्हिटी जर बघितली तर बघा, सेकंड इज ग्रेटर दॅन फर्स्ट
इज ग्रेटर दॅन थर्ड असं आपण म्हणू शकतो. तर आपण अजून एक एक्झाम्पल बघूया. CH2Cl, CH2C double bond OOH, here CH3CHCl, C double bond OOH, and CH3CH2 C double bond OOH. ओके. आता इथे सांगा मला, इथे बघा, इथे ह्या कार्बनवरती क्लोरीन आहे, इथे निगेटिव्ह चार्ज आहे ऑक्सिजनवरची, त्याच्या क्लोज इथे क्लोरीन ॲटम दिलेला आहे. आता इथे बघा काय होईल, हा जो क्लोरीन आहे तो लांब आहे, ओके, आणि हा जवळ आहे. सो हा जास्त इलेक्ट्रॉन खेचून घेईल ह्याच्यापेक्षा, म्हणजे हा काय होईल, स्टेबल होईल. हा काय करेल, स्टेबल करेल कंपाऊंड दॅन दिस फर्स्ट कंपाऊंड. ते बघा इथे नाही आहे, तिथे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. सो हा अजून इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढवेल ऑक्सिजनवरची आणि तो अनस्टेबल करेल कंपाऊंड. सो आपण जर रिॲक्टिव्हिटी जर बघितली तर काय असेल, सेकंड इज ग्रेटर दॅन फर्स्ट इज ग्रेटर दॅन थर्ड. म्हणजे जर के व्हॅल्यू कुणाची जास्त असेल, सेकंड कंपाऊंडची जास्त असेल, याला आपण सेकंड म्हणू, ह्याला फर्स्ट अँड दिस इज थर्ड. के व्हॅल्यू कुणाची जास्त असेल, सेकंडची, त्यानंतर फर्स्टची, त्यानंतर थर्डची. पी के व्हॅल्यू कुणाची जास्त असेल, थर्डची जास्त असेल, नंतर फर्स्टची आणि नंतर सेकंडची. ओके, उलटं येईल. तरी ते मी तुमचे एक्झाम्पल घेतलेले आहेत. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट केमिकल प्रॉपर्टीज बघणार आहोत.